शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत ई-पीक नोंदणी त्वरित करून घ्यावी. तहसीलदार रंजना गोरे. महाराष्ट्र शासनाने डिजिटल क्रॉप सर्व्हे या योजनेअंतर्गत ई-पीक पाहणीचा उपक्रम सुरू केला असून माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा नुसार प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकाची ऑनलाईन नोंदणी 15 सप्टेंबरपूर्वी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे. मालेगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या शेतीतील पिके पेरा नोंदणी करून घ्यावी असे आवाहन मालेगाव तहसीलच्या प्रभारी तहसीलदार रंजना गोरे मॅडम यांनी केले आहे. सदरची पीक पेरा नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची गरज असून तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन आपल्या पीक पेऱ्याची नोंद करायची आहे. मात्र या नोंदणीबाबत शेतकऱ्यांमध्ये अजूनही उदासीनता दिसून येत आहे. ही पीक नोंदणी आपल्या शेतात जाऊन कोणाच्याही मोबाईलवरून करता येते किंवा ई पीक पाहणी ॲप आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर डाउनलोड करून स्वतःसुद्धा करता येते. त्यावरील सर्व माहिती ही मराठीमध्ये असल्याने माहिती भरणे सोयीचे झाले आहे. त्यासाठी शासनाने 15 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख दिली आहे. ही नोंदणी न केल्यास शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामध्ये शासकीय अनुदान, महा-डी-बी-टी पोर्टल, हमीभाव, नैसर्गिक आपत्ती बाबत नुकसान भरपाई, पीक विमा या योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित राहू शकतात. तरीही त्यामुळे सदर नोंदणी ही आवश्यक झाली आहे. सर्व शेतकऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन ही पीक नोंदणी तीव्र करून घ्यावी असे आवाहन प्रभारी तहसीलदार रंजना गोरे यांनी केले आहे.